बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। शिवभक्त कावड मंडळ व श्री कृपा नवदुर्गा मंडळाच्या वतीने नगरसेवकांचा विजयी सत्कार। शेगाव नगर परिषद निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 4 मधून विजयी झालेले नगरसेवक महेश हरिभाऊ काळे व नगरसेविका सीमा प्रमोद ओवे यांचा शिवभक्त कावड मंडळ व श्री कृपा नवदुर्गा मंडळाच्या वतीने भव्य विजयी सत्कार करण्यात आला। या प्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवकांना हार घालून पुष्पगुच्छ देऊन तसेच शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले। प्रभाग क्रमांक 4 च्या सर्वांगीण विकासासाठी ते कटिबद्ध राहतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। या कार्यक्रमास काँग्रेस नेते ज्ञानेश्वर दादा पाटील, शैलेंद्र दादा पाटील, कैलास बापू देशमुख, लखन पिवाल यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच नगराध्यक्ष प्रकाश एकनाथ शेगोकार, नगरसेवक महेश काळे, नगरसेविका सीमाताई प्रमोद ओवे, सामाजिक कार्यकर्ते अजय सुरवाडे, अजित भाई, निलेश ढोंगे, महेश चोपडे, मंगेश चोपडे, ठेकेदार विलास शिरसाट, हॉटेल जयदीपचे मुन्ना शेठ, हॉटेल जयहरीचे गोपाल उमाळे, पत्रकार संजय सुरवाडे यांच्यासह निलेश गायकवाड, राहुल चोपडे, रवी चोपडे, विजय उमाळे, गणेश दगदाळ, गोपाल चोपडे, गोपाल गायकवाड, शुभम कान्हेरकर, ओम अवचार, गोपाल ददगाळ, दीपक माने, शुभम ददगाळ, विलास शेगोकार आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी प्रभाग क्रमांक 4 मधील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात पार पडला। उपस्थित नागरिकांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। मुख्य संपादक इस्माईल शेख, उपसंपादक रंजना राठोड, व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर, शेगाव, बुलढाणा। आपल्या प्रभागातील उत्साही मंडळी, युवक कार्यकर्ते यांनी जो नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नवनिर्वाचित आपले नगरसेवक यांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे। या सत्काराच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपले शेगाव शहर कमिटीचे अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले कैलास बापू देशमुख, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले शेगावचे ज्यांच्याकडून आपल्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत असे नवनिर्वाचित झालेले नगराध्यक्ष प्रकाश भाऊ शेगोकार, या प्रभागाच्या नगरसेविका सीमाताई ओवे, या प्रभागाचे ज्याला युवक वर्गाने फार उत्साही खांद्यावर घेतलेले उमेदवार आणि ते आज निर्वाचित झालेले आहेत असे आपले सर्वांचे लाडके महेश काळे, त्यांना साथ देणारे अजू भाऊ, त्यांना समर्थ साथ देणारे लखन पिवाल आणि या सर्वांच्या मुख्य भूमिकेत कुठेतरी पाठीमागे एका मोठ्या थोरासारखे भावासारखे उभे असलेले आमची ही सगळी मित्रमंडळी, ज्याच्यामध्ये अजूभाऊ असतील, गजानन भाऊ असतील, विलास भाऊ असतील आणि सगळेच, कोणाचं नाव आता याच्यामध्ये आपण सर्वांनीच या ठिकाणी तोलामोलाची यांना मदत केलेली आहे। मागून सगळ्यांनी पुढून येऊन सर्वांनी कार्य केलेलं आहे। आता 2, 4, 8 दिवस सत्कार चालतील आणि येणाऱ्या 5 तारखेपासून या नवनिर्वाचितांना नगरपालिकेत जे त्यांनी वचन दिलेले आहेत, जे त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेले आहे, त्याची पूर्तता करण्याकरता पुढील 5 वर्ष त्यांना आपल्याला झटावं लागेल। त्यांनी 15 दिवस मेहनत घेतलेली आहे। ते 15 दिवस आपल्या उंबरठ्यावर आलेले होते। 15 दिवस आपल्या उंबरठ्यावर त्यांना तुम्हाला त्यांनी त्रास दिला, आहे का आजी, आहे का काका, दादा उठा, बेटा उठा, आम्हाला मतदान करा। परंतु आपल्याला जो त्यांनी 15 दिवस त्रास दिला, आपल्याला त्यांना आता 5 वर्ष त्या त्रासाचं त्यांना तो आम्ही कसं तुमच्या 15.5 दिवस उठलो, आता तुम्ही आमच्याकडे 5 वर्ष कसे नाही राहतील त्याच्याकडून आपल्याला आठवण द्यायचं आहे। आणि मला परिपूर्ण विश्वास आहे की हे तिन्ही लोक नाही तर आलेलं प्रत्येक आमचा असो का कोणी असो, या शेगाव शहरासाठी तो चांगलं काम करेल याचा मला पूर्ण विश्वास आहे। कारण की संत नगरी आहे, या ठिकाणी शेगाव वासीच नाही तर बाहेरून येणारा जो इथला भक्त आहे याच्याकरता या सर्व मंडळीला या ठिकाणी काम करायचं आहे। मला आठवतं मी 2016 पर्यंत नगरपालिकेमध्ये होतो। 2016 नंतर ज्या काही परिस्थित्या या शेगाव शहरामध्ये आल्या, कैलास बापू, मी 2016 ते 2021 मी कुठलंही माझं सिंगल काम कुठल्याही नगरसेवकाला किंवा नगरपालिकेमध्ये सांगितलं नाही। माझ्या घरचा रस्ता अजू भाऊ, माझे बाबा नगराध्यक्ष असताना, कारण तिथं उतार आहे माझा, बघ ते आपल्या टाकीच्या जवळ, आता तुम्ही आले होते सीमाच्या त्या दिवशी, तर टेकड्यावर आहे, त्यामुळे एक रस्ता बनला तो खराब होत याच्याकरता नाही, कारण की ते पाणी तिथून निघून जातं।
माझे बाबा 88-89 मध्ये काहीतरी नगराध्यक्ष होते, काहीतरी 90 साली तो रस्ता बनलेला होता. त्याच्यानंतर त्या पाण्याच्या टाकीचे खोदकाम करून तो रस्ता इतका निकृष्ट झाला होता. गेल्या 5-7 वर्षात मी असेपर्यंत तो रस्ता 20-25 वर्ष फार सुरळीत होता. पण 16-17 नंतर त्याच्यात त्या पाण्याच्या टाकीचे ते पाईपलाईन वगैरे आले, परंतु पूर्ण 5 वर्ष कोणी त्या रस्त्याकडे बघितलं नाही. त्या रस्त्याची परिस्थिती जेव्हा माझ्या घरी कोणी पाहुणा यायचा किंवा शेजारी यायचा, दादा तुम्ही नगराध्यक्ष आलेले आहात आणि या रस्त्याची काय दैनंदिन अवस्था आहे, परंतु मी त्या लोकांना, त्या तिथल्या परिसरातल्या नगरसेवकांना असो किंवा नगराध्यक्षांना असो, माझ्या रस्त्याकरता फोन लावला नाही आणि मी 5 वर्ष नगरपालिकेत दिसलो नाही. याचं कारण की तिथं सर्वसामान्यांचे किंवा गरजेचे कामं होत नव्हते, यावरून मला तिथे जायची गरज नव्हती. जसं त्यांचा कार्यकाल संपला, 1-2 महिन्यामध्ये प्रशासनाच्या वतीनं आपण तो रस्ता तयार करून घेतला आणि तो रस्ता मला असं वाटतं की आणखी 20-25 वर्ष टिकेल या पद्धतीने तो रस्ता तयार झालेला आहे. सांगायचं या मागचं तात्पर्य हे की नगराध्यक्ष किंवा नगरसेवक असे असले पाहिजेत की ते सर्वसामान्य असो की कोणी असो त्याच्या तत्काळ कामात पडले पाहिजेत आणि त्या ठिकाणी त्याला जाण्यासाठी कुठेही मनात संकोच नसला पाहिजे. आज मीच नाही, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही नगरपालिकेत नाही आहात. नगरपालिकेत आपल्यापैकी 3 नगरसेवक किंवा नगराध्यक्ष त्या ठिकाणी सभागृहात बसणारे आहेत. परंतु मी तुम्हाला आवर्जून सांगतो, आपलं हे नगराध्यक्षाचं जे कॅबिन राहील, या नगराध्यक्षाच्या कॅबिन मध्ये आपण प्रत्येक सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रकाश भाऊला हक्काने काम सांगण्यासाठी ही नगरपालिका आपल्यासाठी सदैव उघडी राहील, अशी मी प्रकाश भाऊंच्या वतीनं तुम्हाला ग्वाही देतो. प्रकाश भाऊ आणि ही टीम त्या नगरपालिकेतल्या सभागृहातलं काम करेल. आपल्याला सभागृहात जाण्याची जरी संधी नसेल तरी प्रकाश भाऊच्या कॅबिन मध्ये जाऊन आपण त्यांच्या वतीनं, त्यांच्या अधिकाराने आपण त्यांना काम सांगू आणि ते प्रत्येक गावातलं, गल्लीतलं, बोडीतलं, नालीचं, कुठलंही पाण्याचं, दिवाबत्तीचं ते काम आपण त्यांच्याकडून करून घेऊ. मला आशा आहे, मी ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे शेगाव शहरामध्ये, मला जो अनुभव आहे त्या अनुभवाचा मी परिपूर्ण, प्रकाश भाऊ हे सुशिक्षित आहेत, शिकलेले आहेत, सवरलेले आहेत. मी फार नौखा होतो, परंतु मी 2 महिन्यात फार सगळं शिकून गेलेलो होतो. कामात एक आपल्या शिस्त असली, कामात प्रामाणिकपणा असला की माणसाला शिकायला आणि काम करायला अवघड जात नाही. मला सुरुवातीच्या काळात जे काही प्रकाश भाऊला मदत देता येईल ती मी सबंध, माझी मदत, माझा अनुभव मी प्रकाश भाऊच्या कॅबिन मध्ये बसून ती प्रामाणिकपणे मी त्यांना देण्याचा प्रयत्न करेल आणि शेगाव शहराला कसा विकास होईल, आणखी शेगाव शहर संतनगरी कसं स्वच्छ होईल याचा परिपूर्ण प्रयत्न करतो. आपण जो सत्कार केला, मला इथे बोलावलं याबद्दल मी सर्व इथे आयोजकांचे आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. उपस्थित प्रभाग 4चे उमेदवार महेश काळे तसेच सीमाताई ओवे, आमचे नेते आदरणीय शैलेंद्रदादा पाटील, प्रभागातील ज्येष्ठ आदरणीय अज्जूभाई, प्रभागातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय शंकरराव कराळे, पियुष ओवे, लखन कुमार, अजूळ सुरवाडे, उपस्थित मतदार बंधू भगिनी, बालगोपाल, तरुण मित्र आणि पत्रकार, आपण 2 डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत मला या प्रभागातून प्रचंड मतदान करून 511 मताची लीड दिली. झालेल्या नगरसेवकाच्या निवडणुकीत या दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून दिलं, त्याबद्दल सुद्धा धन्यवाद देतो. या प्रभागाच्या विकासासाठी आम्ही 3 जण पुढे कमी पडलो तर तुम्ही आम्हाला अवश्य सांगावं, कारण हा प्रभाग माझा गृह प्रभाग आहे. या प्रभागात मी राहतो आणि इथूनच विकास कामाची आम्ही सुरुवात केली आहे. संत गजानन महाराज या प्रभागात आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होता. तुम्हाला कुठली तक्रार करण्याची संधी आम्ही देणार नाही याची ग्वाही देतो. आपला फारसा वेळ न घेता आपण पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो. जय हिंद. या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.